महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ, कोणत्या जिल्ह्यांना इशारा देण्यात आलेला आहे? प्रमुख बातमी. महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. भारतीय हवामान विभाग IMD ने विविध जिल्ह्यांसाठी रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केलेला आहे. ऑरेंज अलर्ट असलेले प्रमुख जिल्हे मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाच्या सरी, पाणी साचणे आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. रेड अलर्ट असलेले भाग तर काही काळासाठी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. विदर्भातील परिस्थिती सुद्धा त्याचप्रमाणे आहे. तर नागपूर विभागासह विदर्भातील अनेक जिल्ह्यात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. काही ठिकाणी ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. मुंबईतील स्थिती. अनेक सखल भागात पाणी साचले, काही ठिकाणी वाहतूक मंदावली, लोकल रेल्वे सेवावरही काही प्रमाणात परिणाम झाला. भरती आल्याने किनारपट्टी भागात अधिक सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. नागरिकांसाठी सूचना. आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळा. पूरग्रस्त किंवा पाणी साचलेल्या रस्त्यावरून जाणे टाळा. वीज पडत असताना झाडाखाली उभे राहू नका. हवामान विभागाच्या अधिकृत सूचनांकडे लक्ष ठेवा. पुढील 24 ते 48 तास कोकण, मुंबई, घाटमाथा आणि महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे स्थानिक पूर, दरडी कोसळणे आणि वाहतुकीस अडथळे निर्माण होऊ शकतात. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.